पावसाची ती रात्र आजही गावातले लोक विसरले नव्हते. आकाशात जोरात वीज चमकत होती आणि त्या छोट्याशा घरात एकटी सुमन मशीनवर कपडे शिवत बसली होती. रात्रीचे जवळजवळ 11 वाजले होते. संपूर्ण गाव झोपलं होतं, पण सुमनच्या डोळ्यांना झोप नव्हती. कारण तिच्यासाठी रात्र म्हणजे आराम नव्हता. रात्र म्हणजे अजून थोडं काम आणि अजून थोडे पैसे. तिचे हात मशीन चालवत होते, पण तिची नजर वारंवार समोर झोपलेल्या रोहनकडे जात होती. रोहन पुस्तक उघडून अभ्यास करता करता तसाच झोपला होता. सुमनच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. ती हळूच उठली, त्याच्याजवळ बसली आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत हळू आवाजात म्हणाली, इतकी मोठी स्वप्न बघतोस ना बाळा, ती नक्कीच पूर्ण होतील आणि नक्की पूर्ण कर. पण कारण तिला रडायची सवय नव्हती. आयुष्यभर फक्त लढायची सवय होती. सकाळ झाली. घरात नेहमीसारखीच धावपळ सुरू झाली. छपरातून पाणी गळत होतं. भिंतीवर ओलं होती. स्वयंपाकघरात फक्त 2च भांडी. प्रेम. रोहन उठला आणि आईकडे बघत म्हणाला, आई तू पुन्हा रात्रभर जागलीस ना? सुमन लगेच हसली. अरे नाही रे, लवकर झोपले मी. रोहनने तिचे सुजलेले डोळे पाहिले, पण तो काही बोलला नाही. कारण त्याला माहिती होतं आई स्वतःचं दुःख कधीच सांगत नाही. रोहन बाहेर गेला गावातल्या मुलांना ट्युशन शिकवण्यासाठी आणि सुमन पुन्हा मशीनवर बसली. मशीन चालवत चालवत ती अचानक खोकली खूप जोरात. तिने लगेच तोंडावर हात ठेवला. हातावर थोडंसं रक्त आलं. ती काही सेकंड शांत बसली, मग पटकन हात धुतला आणि पुन्हा कामाला लागली जणू काही झालंच नव्हतं. दुपारी रोहन घरी आला. तो खूप खुश दिसत होता. आई, आज गावच्या सरांनी माझं खूप कौतुक केलं. सुमन अभिमानाने त्याच्याकडे बघत होती. रोहन पुढे म्हणाला, ते म्हणाले एक दिवस मी मोठा अधिकारी बनेन. हे ऐकून सुमनच्या डोळ्यात चमक आली, कारण तेच तिचं स्वप्न होतं. रात्री दोघं जेवायला बसले. घरात फक्त थोडी भाजी आणि 2 पोळ्या होत्या. सुमन नेहमीप्रमाणे म्हणाली, मला भूक नाहीये. पण रोहनला माहिती होतं आई खोटं बोलते. तो हसत म्हणाला, ठीक आहे, मग मी पण नाही खात. सुमन लगेच चिडली, नाटक करू नकोस, आणि स्वतःच्या ताटातील पोळी त्याच्या ताटात ठेवली. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं, कारण गरिबी त्यांनी खूप पाहिली होती, पण आईने त्याला कधी कमी पडू दिलं नव्हतं. त्या रात्री रोहन घराच्या छतावर बसला होता. आकाशात चंद्र नव्हता, फक्त काळोख होता. सुमन त्याच्या बाजूला येऊन बसली. काय विचार करतोयस? रोहन काही सेकंद शांत राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, आई, जर मी खूप मोठा माणूस झालो ना तर तुला या घरातून घेऊन जाईन. सुमन हसली आणि मग मोठं घर घेऊ, तुला काम करू देणार नाही. सुमन त्याच्याकडे बघतच राहिली. तेच तिचं संपूर्ण आयुष्य होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक रोहनचा फोन वाजला. तो कॉल उचलतो आणि पुढच्या काही सेकंदात त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो. काय खरंच? तो धावत आईजवळ आला आणि म्हणाला, आई, माझं पुण्यात सिलेक्शन झालं. सुमन काही सेकंद शांत झाली. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण डोळ्यात भीती होती, कारण ती वेळ आता आली होती ज्याची तिला अनेक वर्षापासून भीती होती. रोहन आनंदात बाहेर गेला आणि सुमन हळूहळू कपाटाजवळ गेली. तिने आतून एक जुना बॉक्स बाहेर काढला. त्या बॉक्समध्ये काही जुने फोटो होते, एक छोटंसं बाळ, रेल्वे स्टेशन आणि एक रक्त लागलेला कपडा. सुमनचे हात थरथरायला लागले. तिने डोळे बंद केले आणि भूतकाळ तिच्यासमोर उभा राहिला. 20 वर्षापूर्वीची ती रात्र, जोराचा पाऊस, रेल्वे स्टेशनवर एका बाळाच्या रडण्याचा आवाज आणि त्या बाळाजवळ पडलेली एक चिठ्ठी. फ्लॅशबॅक अचानक थांबतो. सुमन जोरात श्वास घेते आणि 6 पत्र बाहेर काढते. ती पहिल्या पत्रावर हात फिरवत म्हणते, माफ कर बाळा, पण आता तुला सत्य कळायला हवं. दुसऱ्या दिवशी स्टेशनवर खूप गर्दी होती. रोहनच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट होतं, त्याच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न होती. ट्रेन यायची घोषणा झाली. तेवढ्या सुमनने तो बॉक्स त्याच्या हातात दिला. रोहन गोंधळला, हे काय आहे? सुमनचा आवाज थरथरत होता, मी नसले तर उघड. रोहन लगेच रागावला, आई, असं वाईट बोलू नकोस. सुमन काही बोलली नाही. तिने फक्त त्याचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि डोळ्यात भरून पाहिलं, जणू ती त्याला शेवटच्यांदा बघत होती. ट्रेन सुरू झाली. रोहन खिडकीतून हात हलवत होता. सुमन पावसात उभी राहून त्याला बघत होती आणि हळूहळू ट्रेन दूर गेली. रोहनच्या चेहऱ्यावर हसू होतं. त्याला वाटत होतं आता त्याचं आयुष्य बदलणार. त्याचा फोन वाजला. त्याने हसत कॉल उचलला, पण दुसऱ्या बाजूने फक्त रडण्याचा आवाज येत होता. रोहन, लवकर परत ये. रोहन घाबरला, काय झालं? समोरून आवाज आला, काकूंना हार्ट अटॅक आला. रोहनच्या हातातून फोन खाली पडला. त्यांच्या डोळ्यासमोर सगळं अंधारलं. तो पुढच्या स्टेशनवर उतरला. पावसात डोळ्यासारखा धावत होता. आईला काही होऊ नये. पण ती हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा खूप उशीर झाला होता. ICUमध्ये त्याची आई शांत पडली होती. रोहन तिच्या जवळ बसला, तिचा हात हातात घेतला आणि लहान मुलासारखा रडायला लागला, उठ ना आई, मी आलोय बघ. पण यावेळी आई उठली नाही. त्या रात्री संपूर्ण घर रिकामं झालं होतं. रोहन एकटाच बसला होता आणि तेवढ्यात त्याची नजर त्या बॉक्सवर गेली. त्याने थरथरत्या हाताने बॉक्स उघडलं. आज 6 पत्र होती. त्याने पहिलं पत्र उघडलं आणि पहिली ओळ वाचताच त्याचा श्वास थांबला. रोहन, तू माझा खरा मुलगा नाहीस. रोहनच्या हातातून पत्र खाली पडलं. त्याच्या डोळ्यासमोर फक्त एकच प्रश्न फिरत होता, मग मी कोण आहे? आणि त्या क्षणी त्या पत्रातून एक जुना फोटो खाली पडला. त्या फोटोमध्ये लहानपणीचा रोहन एका अनोळखी श्रीमंत जोडप्यांसोबत उभा होता आणि फोटोच्या मागे लिहिलं होतं, पुण्यात ये, तुला सगळं सत्य कळेल. पण खरी भीती आता सुरू
सुरू होणार होती, कारण पुढच्या पत्रात रोहनला कळणार होतं त्याला जन्म देणाऱ्या लोकांनी त्याला सोडलं नव्हतं, तर कोणीतरी त्याच्यापासून त्याला दूर केलं होतं. आणि त्या रात्री स्टेशनवर फक्त एक बाळ हरवलं नव्हतं, तर एका मोठ्या श्रीमंत घराचं रहस्य गायब होतं.